हा माणूस हा डोक्यावर पडलेला माणूस आहे. संजय राऊत हा डोक्यावर पडलेला माणूस आहे. कधी काय बोलल ना त्याचा काही भरोसा नाही. आणि म्हणून आम्ही कोणी सिरियस घेत नाही त्यांना. आता त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हा कशाला वाकून पाहतोय. उभट्यामध्ये काय चाललंय ते सांग ना. परंतु इतरांच्या खोड्या काढणे किंवा त्यांच्या घरात जाऊन डोकवणे हा संजय राऊतचा आता स्वभाव झालेला आहे. आणि म्हणून त्याच्या स्टेटमेंटला महाराष्ट्रातला राजकारणातला कोणताही व्यक्ती त्यांनी बोललं म्हणजे नेमकं त्याचा विरोध होणार हे गृहीत धरून चालतो. हे संजय राऊत सुप्रिया सुळेंना खोला लावलाय. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. सुप्रिया सुळेंना असं बोलणं, पुन्हा सुप्रिया सुळेचे तारीफ करणं, शरद पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं विमोचन करून घेणं, जेव्हा जेव्हा त्याला स्वतःच्या साठी काही करावंसं वाटलं त्या टायमाला त्यांच्या पायावर लोटांगण घालणारा माणूस जेव्हा स्वतःच सर्व निघतं त्यानंतर त्यांनाच भुगतो ही सर्व महाराष्ट्राला दिसतंय. म्हणून त्यांनी सुप्रिया सुळे बोललाय, यापूर्वी शरद पवार साहेबांबरोबर बोललाय. याचा हा स्थायी स्वभाव आहे आणि तो स्वभाव कोणी बदलणार नाही. म्हणून उबाटाचं जे काही वाटोळं झालंय ते ह्याच्या तोंडामुळे झालंय हे सगळं महाराष्ट्र मान्य करतो.